विमा आत्यानं तुम्हाला हो सांगितलं, मग नानीनं तुम्हाला हो सांगितलं. तेवढ्यात वैजूकडून मला होकार आला. काय सांगता काय? मग आमच्या घरात पुन्हा एकदा वादळ झालं. घ्या, आत्ता होकार कळवतायत. त्या दिवशी काय त्यांचं तोंड शिवलं होतं? आम्ही त्यांना पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणून. तेव्हा बोलायला काय झालं होतं? जीभ काय टाळूला चिकटली होती? मूर्ख. हा, नाही त्यांना कळलं असणार की मालती सारख्या सुंदर मुलीनं आपल्याला होकार कळवलाय. हा, मग आपण कसा नकार कळवायचा म्हणून पत्र पाठवलं. असं आहे. मालती इतकी कुठे काय सुंदर आहे? काही नाही. हा, मला मालती वैजूपेक्षा सुंदरच वाटली. काय कन्नळे? हा, आता तू म्हणतेस तर असेल तसं. काय बंडे, तुला काय वाटतं? हा, म्हणजे आहे सुंदर, पण मला ना जरा धांदरटच वाटली. म्हणजे त्या वैजू सारखी चंट नाहीये, पण वैजू नोकरी करते. हा, म्हणून तर मिजाज दाखवते. आता त्यात कसली मिजाज नानी? आता तिने होकार कळवलाय ना. हा, पण मला वैजूच जास्त आवडली. शिवाय पत्रिकेत पण तिचे गुण जास्त जुळतायत. आपण ना वैजूलाच होकार कळवूया. हा, नाही पण तिचा टेचा कोण सहन करणार? टेचा? आता तो तुम्ही ठेचा. लग्नानंतर तसंही तुझ्या समोर तिची काही मिजाज चालणार आहे का? मग काय वैजूलाच हो म्हणावं म्हणतेस? हा, म्हणजे घरासाठी मला तेच योग्य वाटतं. एक मिनिट, काय कावळ्याचं काय? काय कावळा? काय? ती जी गेली आहे ना वर ढगात, आपली ही विमा आत्या, तिला शब्द दिलाय आपण. अरे ठीक आहे ना, त्या आता गेल्या. त्या असत्या तर आपण बोललो असतो त्यांच्याशी. हो ना, विमा आत्या असती तर आपण नकारच कळवला असता ना. एक मिनिट, नळी, आपण तिच्या वडिलांना होकार कळवलाय. पण आपण सांगू ना त्यांना योग नाही म्हणून. नाही पण नानी, हे योग्य नाही. कसं काय? हे बघ, योग्य अयोग्य असं काही नसतं. हे बघ राजा, आता आपण आपला फक्त फायदा बघायचा बास. नाही नाही, आता प्रश्न तत्वांचा आहे. आता माझ्या तत्वांचा प्रश्न आहे. अरे गाबरे, तत्व बित्व काही नाही. या ब्रह्मदेवानं मारलेल्या गाठी आहेत. सगळ्या गाठी तुम्ही बांधताय आणि तुम्हीच सोडवताय, ते काही नाही. आता आपण ठरवलंय ना मालती, मग मालती हवी आहे. गाठी मारतायत घरात बसून. तुम्ही माझ्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिलात. माझ्यासाठी प्रश्न तत्वाचा होता. तुम्ही इतकी तत्वनिष्ठ असाल असं खरंच वाटलं नव्हतं मला. शब्द पाळण्यासाठी म्हणून का होईना, पण आयुष्यात कधीतरी तुम्ही नानींसमोर माझी बाजू घेतलीत ना, याचं मला अगदी खूप कौतुक वाटतं. हो, वा वा वा, अगदी धन्य धन्य झाले मी. अगं मालू, वेळोवेळी मी तुझ्यासाठी स्टँड घेतलेलंच आहे. काय आहे, तुला आता ते वयोमान परत आठवत नाही. असेल तसंही असेल, काही का असे ना, पण ना मी याच्या पुढे तुमच्याशी अजिबात भांडणार नाही बरं का. अहो, एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी, आयुष्यभर विसरू शकणार नाही मी. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. बाबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी तुम्ही. ठीक आहे मालू, ठीक आहे. नानी आणि वंश माझ्याशी असं का वागत होत्या याचा अर्थ मला आत्ता उलगडतोय. नकोच होते मी त्यांना. अगं मालू, नाही, तुम्ही खमके होतात ना म्हणून बरं का. तुमच्या जागी कोणी लेचा पेचा असता ना, तर त्याच्या गळ्यात वैजूलाच बांधून टाकली असती यांनी. नाही तू हे बघ मालू, असा त्रास करून घेऊ नकोस. नानींच्या मर्जी विरुद्ध तुम्ही लग्न केलं ना माझ्याशी, म्हणून आयुष्यभर त्यांनी मला सावत्र सुनेसारखं वागवलं. त्यांना ना ती आमची मनकर्णिका नाहीतर तुमची कोणती वैजू तीच हवी होती. म्हणून तुला मी काही सांगत नाही. तू ना राईचा पर्वत करतेस. फणसांची तर खात्रीच होती हो मला, पण नानी सुद्धा. म्हणजे तू आता नानीला जाब विचारणार आहेस? नाही हो, नाही जाब विचारणार मी त्यांना. झालं गेलं, गंगेला मी आलं. हा, पण त्रास होतोच ना हो ह्या वयात सुद्धा. हो मग हो. काय झालं याला कोणाच ठाऊक, चालतच नाही. नानीच्या हे वरती जाऊन अँटीना हल्लाय का बघ ग. अँटीने नाही हो, डिश डिश. तेच ते, मला अक्कल शिकू नको. आणि हे बघ, कावळा असेल तर हुसकून लावू नको. 4 बदाम टाक.
एखाद्या वेळा आमचे हे असतील, नाहीतर विमावंश. दोघांनाही बदाम आणि बासुंदी खूप आवडायची, कळलं? बर. नानी, डिशवर बासुंदी होतो. छानपणा करू नका. कावळा असेल तरच होत. गाढव कुठली, काही विचार. मालू, नानीला चहा दिलास? पाठवलंय. चिडलेस का नानीवर? सोड ना मालू, आपण मनाचा मोठेपणा दाखवा, माफ करावं आपण. खरंय हो, खरंय. तुमच्याकडून किती शिकण्यासारखं आहे हो. नाश्त्याचं काय? नाही, मी कुठे फार खातो, डायरेक्ट जेवण. मी बघते, तुम्ही जा तुमच्या कामाला. नाही जा, मी बघते काय राहिलंय. हॅलो, हा बोला. नरीवंश. नानीना देऊ का फोन? नाही, मी बरी आहे हो. नाहीतरी मी या घरात कोणाला नकोच होते. नाही, काही नाही. थांबा, नानीना देते फोन. मावशी, नानींचा टीव्ही परत बिघडला. अगं असं कसं होईल? नवा करत रे. काय माहिती, नानींनी ना डिशवर बासुंदी आणि बदाम दोन्ही टाकायला सांगितले. कावळा असेल तर. बरं, नानींना फोन नेऊन दे. तुम्ही द्या, मी डिश हलवून येते. नाही तर नवगत जीव काढत बसतील त्या माझा. आई शपथ, वैजू ओळखतोच नाही ना? म्हणजे काय? तुला लग्न करायचं होतं ना हिच्याशी, तिनं फोन केला होता तुला? अरे, फेसबुकवर दिसली, मी ओळखली तिला, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. माझा घरचा नंबर आहे ना फेसबुकवर, नेमका तिनं फोन केला. तू पण ना, घरचा नंबर कशाला दिला? मोबाईल द्यायचा. अरे, आधी होता तो दिलेला, आता बदललाय मी, मोबाईल दिलाय. तिनं तिचा नंबर दिला आणि फोन कर म्हणाली. मग आता? मग आता काय, बघतो, करतो फोन. अरे पण पुढे काही? जो भी होगा देखा जाएगा. घ्या समोसे. हे काय, 2च प्लेट? हो, मला डॉक्टरने नाही सांगितलंय, पचत नाही ना. अरे कृष्णकांत, मन सोन्यासारखं आणि शरीर पोलादी असेल तर काहीही पचवता येतं. हो. नाहीतरी तुम्हाला कुठे मी पसंत होते. नव्हतीसच खरी. तुम्हाला ती वैजू होती ना या घरात सून म्हणून. कोण वैजू? वैजयंती काळे यांना सांगून आलेलं पहिलं स्थळ. हा, वैजयंती काळे. ती आगाऊ पोरगी. पण तीच तुम्हाला या घरात सून म्हणून हवी होती ना. कोणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कशाला हवंय? मला काही कळत नाही. तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाही. जाऊ दे ना नानी, मला सून करून घेण्याचं तुमच्या मनात नव्हतंच, पण माझ्या नशिबात होतं ना, म्हणून आले तुमच्या वाट्याला. नव्हतं ही गोष्ट मात्र खरी आहे. हे ठाम राहिले म्हणून, नाहीतर तुम्ही कोणी सांगितलं तुला? त्यांना वाटतं. नाही, त्यांनी नाही. मग आणि कोण सांगणार? वैजू त्याच्याशिवाय दुसरं कुणालाच माहित नव्हती. बंडी आणि नळी बरोबर तुझं सख्यच नव्हतं, तेव्हा तो प्रश्नच उद्भवत नाही. खरं होतं की नाही तेवढं सांगा. त्यांनी काय होणार आहे? मला कळायला हवं. आता तुमचा संसार सुखाचा चाललाय की नाही? हा, आता तुम्ही बक्षीस घ्यायला तिकडे गोऱ्यांच्या देशात जाणार आहात ना? बक्षीस नाही नानी, सत्कार. कशाला उगाच? काय उगाच? नाही, आता तुला खरं वाटत असेल त्याच्यावर विश्वास ठेव. म्हणजे खरं काहीतरी वेगळं आहे का? वेगळं? हे बघ, मला माझ्या मुलाच्या संसारात विष कालवायचं नाहीये. विष म्हणजे? काही नाही, त्या टीव्ही रिपेअर करणाऱ्याला फोन कर. 1 आठवडा झाला टीव्ही बंद पडलाय, काय झालंय ते बघ म्हणावं येऊन त्याला. करेन, पण तुम्ही मला खरं काय ते सांगा. त्यांनी सांगितलं ते खरं आहे. मग विष कालवायचं नाही असं का म्हणाला?
ते माझ्या म्हातारीची जीभ जडू दे. आता मला खरं खरं काय घडलं ते सांगा, नाहीतर तुमच्या सगळ्या सैगलच्या DVDs आणि ह्या टीव्हीचा रिमोट हे सगळं खाली फेकून देईन मी. नाही, असं करू नको, असं करू नको. मी सांगते तुला, सगळं खरं सांगते. खरं म्हणजे काय, वैजू आम्हाला मुळीच पसंत नव्हती. पण तुला बघितलं ना, मग काय करणार. म्हणजे विमा वंश पण गेल्या आणि त्यानंतर वैजूचे वडील मुलीला घेऊन आले, आम्हाला मुलाशी बोलायचंय म्हणून. त्या काळात मी किती फॉरवर्ड होते. मी त्यांना म्हटलं बोला तुम्ही. घरामध्ये बसवलं त्यांना. मी बाहेर गेले, त्यांचं बोलणं सगळं चोरून ऐकलं. मी काही कमी नव्हते. बस 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 ना बस. आले आम्ही. हो बस बस. मला माफ करा. हा, कशासाठी? नाही म्हणजे तुम्ही विचार करत असाल ना की ही मुलगी अशी काय, म्हणजे असं कसं वागते. नाही, मी अशी कशी काही असं काही विचार करत नाहीये मी. तुम्हाला एक खरं सांगू का? हो सांगा ना. माझे बाबा त्याच दिवशी हो म्हणणार होते. मग माशी कुठे शिंकली? नाही म्हणजे मला माझी नोकरी नाही सोडायची. अहो मग चांगलीच गोष्ट आहे की, नका सोडू, चांगलं आहे. मला ना ते फक्त चूल आणि मूल इतकंच नाही करायचंय. हा, माझं बालपण ना खूप हालाकीत गेलंय हो. त्यामुळे पैशाचं महत्व कळतं मला. आणि झालंच तर तसं संसारालाच हातभार लागेल नाही का? अगदी खरं आहे तुमचं म्हणणं, म्हणजे रास्तच आहे. अगदी खरं आहे. हो. आणि हे सगळं तुमच्याशी बोलल्याखेरीज लग्नाला होकार देणं मला शक्यच झालं नसतं. अहो तुम्ही तेव्हा बोलला असता तरी चाललं असतं, असं काही नाही. हो पण तेव्हा मला सुचलंच नाही बघा. नाही म्हणजे मी अगदीच समजू शकतो. बरं मग चालेल का तुम्हाला? काय? हेच माझी नोकरी वगैरे. अहो का नाही चालणार, 100% चालेल. म्हणजे माझं तर असं म्हणणंच आहे की माझी जी होणारी बायको आहे तिने नोकरी केली तर उत्तमच. म्हणजे ती शिक्षित असावी, 4 पुस्तकं वाचलेली असावीत तिने, आणि ती अशीच हुशार असावी. बरं मग तुमचं काय आहे का? म्हणजे? नाही म्हणजे तुमचं काही म्हणणं आहे का? हो आहे ना. देशाबद्दल काय वाटतं तुम्हाला? अहो माझी नोकरी मी देशसेवेसाठीच करतेय. नाही म्हणजे आनंद झाला. काय हे देशप्रेम, काय हा त्याग. वा वा, आवडलं. वा, छान लाजता ना तुम्ही. पुन्हा एकदा लाजा ना. अरे वा, परत एकदा. अरे वा, चालू द्या. अहो काय हो, व्यायाम आवडतो का तुम्हाला? व्यायाम नाही म्हणजे नसेल आवडत तर. नाही रोज व्यायाम करते मी. अहो काय सांगताय तुम्ही? व्यायाम, देश वाचन चांगलं आहे. मग अहो अजून काय हवं? मग मी काय म्हणतो, मी मग समजू असं की तुमच्या बाजूने होकार आहे. नाही आणखीन एक, म्हणजे मी असं ऐकलंय, आता किती खरं किती खोटं देवालाच माहिती ना. नाही तुम्ही विचारा, मी सांगेन ना प्रामाणिकपणे. पण मी असं ऐकलं की तुमची आई खूप कजाग आहे. खरं आहे का? हळू बोला, हळू. आता आपल्यात म्हणजे आपली सुरुवात खोटेपणाने होऊ नये म्हणून अगदी स्पष्ट सांगतोय तुम्हाला. अहो आई म्हणूनच ती इतकी भयानक आहे, इतकी भयावह आहे, इतकी भीषण आहे. सासू म्हणून किती असेल. असा राग आला मला त्या कार्ट्याचा. लाटण्यानं तिच्या समोर मारला. तुम्ही वैजू समोर मारलं त्यांना? मग तिच्या समोर मला बोलला ना, मला कजाग म्हणाला. ही भवानी सुद्धा मला कजाग म्हणाली. सोडते काय मी तिला? नशीब माझ्या समोरनं ती पळून गेली, नाही तर बदडून काढली असती मी तिला. हा म्हणे अशी कजाग आई. खरंच मी इतकी कजाग आहे का गो? नाही ना. मग माझ्यासारखी प्रेम करणारी आई मिळाली हे किती जन्माचं पुण्य म्हणायला पाहिजे की नाही? पण मला सांगा नानी, एवढं सगळं तिच्या समोर घडलं
तरी सुद्धा तिनं ह्यांना होकार दिला का हो? तेच तर मला कळत नाही. हे इतका बावळट होता ना तो. आता काय आहे? आता थोडा तरी सुधारलाय, पण त्या वेळेला अगदी चम्या होता. पण मी काही तुम्हाला या घरात सून म्हणून नको होते. तुम्हाला ती वैजू हवी होती ना, शिकलेली, नोकरी करणारी म्हणून. काय बोलतेस तू? तुला कळतंय का? मला कजाग म्हणणारी सून मी या घरात आणीन असं वाटतं कसं तुला? मग हा लागला नाचायला, मला वैजूशीच लग्न करायचंय, वैजूशीच लग्न करायचंय म्हणून. म्हटलं नाही, भीमा वंशनी ठरवलेल्या मुलीशी तुला लग्न करावं लागेल, नाही तर मला विष आणून दे. विष? मग काय तमाशा केला ना? रडला काय, ओरडला काय, नाचला काय, काय काय केलं? मी कसली बत्ते? म्हटले नाही. अरे रडतोयस काय बायकांसारखा? अगं इतकं सगळं होऊनही तिने होकार दिलाय मला. मग काय नाचू आम्ही? पसंत आहे वैजंती मला. मला वैजंती पसंत आहे. काय इतकं तिच्यात आवडण्यासारखं? व्यायाम. अगं नाही ग, आत्मविश्वास. तो काय चाटायचा आहे? हे बघ, मी म्हंटल होतं मला नोकरी करणारी आणि शिकलेलीच मुलगी हवी. मला माझ्या डोक्यावर मिरे वाटणारी सून नको. अगं तशी नाही आहे ग ती. हे लग्न आधी मला कजाक म्हणाली. हे अगं असं मी म्हणालो, ती नाही म्हणाली. बोक्या. हे बघ नानी, तू मला बोक्या म्हण, बायकोच्या ताटाखालचं मांजर होशील म्हण, काहीही म्हण, पण वैजूला माफ कर ग. चल, केलं माफ. मग होकार कळवूया. आणि विमा वंशनचं काय? कोण विमा? अरे हा विमा आत्या. हा अगं गेली नाही का ती? हो, पण मग मी त्यांना शब्द दिलाय ना. हे बघ नानी, माणूस जातो त्याच्यासोबत त्याचा शब्दही जातो. असं होय? नाही, पण मी वर जाऊन काय उत्तर देऊ त्यांना? माझं नाव सांग. तो लाज वाटते का मीला थोबाड उचकटून बोलायला? मला ती अजिबात आवडलेली नाही. ती बावळट आहे, बावळट बावळट बावळट. बावळट बावळट बावळट. अति शहाणीपेक्षा बावळट बरी. अगं पण मला वैजूशी लग्न करायचंय ग. गप्प बस. विमा वंशनी एवढे उपकार केलेत आपल्यावर, मी त्यांना काय उत्तर देऊ? अरे तुझं लग्न मालतीशी लावून देईन असं जेव्हा म्हंटल, तेव्हा पिंडाला कावळा शिवला. कळलं? मी जर असं वागले तर नरकात जाईन, नरकात. तुला नरकात जायचं नाही म्हणून माझ्या आयुष्याचं का नरक करतेस तू नानी? लाज वाटते का असं बोलायला? हा, ती मालती तुझ्याशी चांगला संसार करे. अजिबात आवडलेली नाहीये मला ती. कशाला पाहिजे आवडायला? आम्ही आवडलो होतो एकमेकांना? बघितलं सुद्धा नव्हतं एकमेकांना. अरे लग्नाआधी आई वडिलांसमोर बोलायची शामत नव्हती आमची. मी हात जोडतो तुझ्या पाया पडतो, माझं लग्न त्या मालतीशी करू नका. मला वैजू पसंत आहे. मला विष आणून दे, आणि मग त्या वैजू बरोबर काय थेर करायची ती थेर कर. लक्षात ठेव, आईच्या आत्म्याला जो त्रास देतो ना, त्याचा अप्सरेशी लग्न झालं तरी तो जन्मात सुखी होत नाही. हो, पुढच्या जन्मी मेल्या बेडूकोशील चिखलातला डराव करणारा वैजूशी लग्न. आता काय आहे मी नानी? मी तर तुझ्या लग्नाला येणारच नाही. जा. हा, हे बघ, आमच्या नानीला काही झालं ना तर आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. जा. नाही, मला मालती पसंत नाही. झालं तुझं समाधान? खरंच का हो नानी? दखल. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मग त्या बंडीला आणि नळीला विचारून घे, म्हणजे तरी तुला कळेल. बर, ते टीव्हीचं रिपेअरिंगचं जरा बघ. तेवढाच विरंगुळा आहे मला. तर काय होतं, कुसुम बरोबर मला भांडण असं उकरून काढावं लागतं. म्हणून करते फोन मी टीव्ही रिपेअर वाल्याला, मग तर झालं. खरं सांगू का मालू, मला असं वाटतं ब्रह्मदेवानं या गाठी वरतीच बांधून ठेवलेल्या असतात. आपण काय निमित्त मात्र असतो बघ. मला एक सांग, त्या आगाऊ वैजंतीनं तू केलास तसा संसार केला असता का?